सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी. शशिकांत शिंदे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार कलंकित. निवडणूक पद्धत बदलण्याची गरज. राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचा लिलाव होत असेल तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सहकार्याची समृद्ध परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात लोकशाही प्रक्रियेऐवजी सत्ता, पैसा आणि दबावाचे राजकारण पाहायला मिळत असेल तर हा पूर्ण सहकार चळवळ कलंक आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. जिल्हा बँकेच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता व्यक्त करत शिंदे म्हणाले, आज मोजक्या ठरावांवर संपूर्ण निवडणूक अवलंबून असल्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यास ठरावांचा हा बाजार बंद होईल. यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक बदल करावा, याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. सत्ता स्थापन केल्यानंतर झेडपीत सुरू असलेले शुक्लकाष्ट कायम. ऐन पावसाळ्यात झेडपीत पाणी टंचाई. गेले 15 दिवस पाण्याचा तुटवडा. नागरिकांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय. पदाधिकारी व प्रशासनाची पुरती नाचक्की. नागरिकांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय, पदाधिकारी व प्रशासनाची पुरती नाचक्की. सातारा जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळत आहे. मात्र जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत मात्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्येच पाण्याचा प्रश्न आला असल्याने पदाधिकारी व प्रशासनाची पुरती नाचक्की होत आहे. स्वच्छतेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे. सत्ता स्थापन केल्यानंतर झेडपीत सुरू झालेले शुक्लकाष्ट आजही तसेच कायम असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे. सातारा शहरासह शाहूपुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7 चेन स्नॅचिंगच्या घटना. त्यातील एक संशयित चेन स्नॅचर शाहूपुरी पोलिसांमुळे सुटला. पोलीस अधीक्षकांनी घटनेच्या मुळाशी जाण्याची गरज. सातारा शहरासह उपनगरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 7 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. अचानक दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचा ऐवज ओरबडून नेला जात आहे. पायी चालत जाणाऱ्या दुकानात बसलेल्या फेऱ्याला जाणाऱ्या महिला टार्गेट झाल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या चेनस्नॅचच्या घटना घडत असताना संशयिताला पकडल्यानंतर मात्र शाहूपुरी पोलिसांच्या कामकाजातील त्रुटीमुळे एक संशयित चेन स्नॅचर न्यायालयातून सुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या स्नॅचरचा मोबाईल आता स्विच ऑफ लागत असल्याने पोलिसांची पोरती गोची झाली आहे. चेन स्नॅचिंग प्रकरणी अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्यामुळे एसपी निखिल पिंगळे यांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. संशयित ताबा कोणकोणत्या पोलिसांनी घेतला, अटकेसह इतर कायदेशीर प्रक्रिया कशी राबवली गेली, ती प्रक्रिया योग्य की अयोग्य, तपासी अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या आहेत का, जर तसे असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का, अटक करताना संशयिताकडे ऐवज होता का, ऐवज होता तर त्याचे काय झाले, ऐवज नसेल तर तशी एंट्री घेतली आहे का, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. वरणे ते सातारा शेतकरी काढणार लॉंग मार्च. एमआयडीसी विरोधात भूमिपुत्रांचा एल्गार. जमीन संपादन करण्यास विरोध. सातारा तालुक्यातील वरणे, देवकरवाडी, निगडी आणि राजेवाडी या 4 गावातील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात आंदोलन तीव्र स्वरूप येणार आहे. निगडी येथे झालेल्या जाहीर सभेत वरणे ते सातारा लॉंग मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली. विकासाच्या नावाखाली सुपीक शेती उद्ध्वस्त होऊ देणार नसल्याचा एकमुख निर्णय यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुनराव साळुंके, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, मनोहर येवले, सुजित काळंगे व ग्रामस्थ उपस्थित होते. नकली चलनी नोटांबाबत डीजीच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती. सातारा येथील धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी विशेष जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांमध्ये नकली चलनी नोटांबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन सामान्य नागरिक, व्यापारी, लघुउद्योजक, व्यावसायिक तसेच युवकांशी संवाद साधला. चलनी नोटांवरील वॉटरमार्क, सुरक्षा धागा, सूक्ष्माक्षरे, महात्मा गांधींचे प्रतिचित्र, रंग बदलणारी शाही, दृष्टिहीनांसाठी असलेला विशेष खुणा आदी माहिती देण्यात आली. शाहूपुरी पोलिसांकडूनही डीजेवर गुन्हे, 4 तक्रारी. झाडाझडतीमुळे चालक मालक गॅसवर. साताऱ्यात शनिवारी मिरवणुकीवेळी डीजे चालकांनी मोठ्या प्रमाणात गाणी लावून तसेच पोलिसांनी सांगून डीजेची वाणी पुढे नेली नाही, यावरून 4 गुन्हे दाखल केले आहेत. शहर पोलिसांनंतर शाहूपुरी पोलिस ऍक्शन मोडवर गेले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्याने डीजे मालक चालक गॅसवर गेले आहेत. दरम्यान साताऱ्यात 2 दिवसात 7 डीजे मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दगावलेल्या म्हशीमुळे पशुखाद्यावर संशय बळावला. नाडे, नवरस्ता, मल्हारपेठ येथे दुभत्या व गाभण म्हशीचा अचानक मृत्यू, शेतकरी चिंतेत. पाटण तालुक्यातील नाडे, नवरस्ता आणि बेलवडे खुर्द येथे गेल्या 8 दिवसात 8 दुभते व गाभण म्हशीचा अचानक मृत्यू झाला, तर मल्हारपेठ येथे दुधाळ म्हशींचा मृत्यू झाला. या मृत्यूमागील नेमकेकरण अद्यापही गुलदस्त्यात असले तरी पशुखाद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात संशय बळावला आहे. पशुवैद्यकीय विभागाने मृत म्हशींचे शवविच्छेदन करून चारा, खाद्य, पाणी तसेच अळ्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणी पाठवले आहेत. तरीही या मृत्यू पशुखाद्यांमुळे झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यातील सत्य लवकरात लवकर समोर यावे आणि ते नागरिकांच्या पर्यंत पोहोचावे अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. वडूज मायने रस्त्यावर डांबर गेले वाहून. पहिल्याच पावसात पोल खोल. गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. खड्डे पुन्हा जैसे थे. खटाव तालुक्यातील वडूज मायने रस्त्यावरील खड्डे मागील आठवड्यात खडी व डांबर टाकून बुजवण्यात आले होते.
मात्र त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात खड्ड्यातील डांबर वाहून गेल्याने संबंधित कामाच्या दर्जा व गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अजूनच प्रकरणात खंडाळा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, महिलांची फिर्याद नाकारल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अजूनच तालुका खंडाळा गावामध्ये जमिनीच्या वादातून स्थानिक शेतकरी आणि बाहेर गुंतवणूकदार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. या प्रकरणात खंडाळा पोलिसांनी गुंतवणूकदारांना संरक्षण देत स्थानिक महिलांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे परिसरात संताप व्यक्त होऊन खंडाळा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याची 22 लाखाची दुरुस्ती खड्ड्यात, निकृष्ट कामाचे वाभाडे, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. वाई बौद्धन कन्नूर दरेवाडी ह्या तालुक्यातील वर्दळीचा आणि अनेक गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. तब्बल 22 लाख रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेली दुरुस्ती पहिल्याच पावसात उकडण्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.